जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पुणे ग्रामीण पोलीस शिपाई या पदासाठी अंदाजित कट ऑफ किती जाणार आहे, लेखी चाचणीसाठी पात्र होण्यासाठी किती मार्क नेमके लागणार आहे. कारण की खूप विद्यार्थ्यांचे मेसेज, फोन आणि कमेंट येत आहे की सर आमचा ग्राउंडमध्ये नंबर लागेल काय, पात्र होईल काय लेखीसाठी. तर बघा, आपण अंदाजित कट ऑफ घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. आपण जो कट ऑफ सांगणार आहे त्याच्या आसपास तुम्हाला जर मार्क पडले असेल तर दिवस रात्र एक करून विद्यार्थी मित्रांनो लेखीची तयारी करा. कारण की लेखी पेपर यावर्षीचे खूप सोपे येत आहे आणि सोप्या पेपरमध्ये 90 मार्क किंवा 88 मार्क जर तुम्हाला असले तर तुमचं काम होण्याची दाट शक्यता असते. तर बघा, इथे एकूण 448 जागेसाठी भरती होत आहे. 448 जागा भरपूर आहे. त्यामध्ये आपला नंबर लावण्यासाठी आपल्याला कमीत कमी 125 प्लस टोटलिंग करावी लागते किंवा 128 जर तुम्ही राहिले तर एकदम सेफ झोनमध्ये चालला जाता. पण आता सध्या विद्यार्थ्यांची एकच म्हणणं आहे की आम्ही लेखीसाठी पात्र होणार का. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं ठरते जागा या किती आहे त्यानुसारच तुमचा कट ऑफ ठरत असतो. जर जागा कमी असतात तर नेमक्याच जागा राहिल्या तर कट ऑफ हा हाय जाण्याची जास्त शक्यता राहते. पण इथे जागा चांगल्या प्रकारे असल्यामुळे इथे कट ऑफ हा ॲव्हरेजमध्येच राहू शकतो. तर बघा, इथे एकूण 448 जागेसाठी भरती होत आहे. सर्वसाधारण बघायला गेलो तर 135 आणि महिलांसाठी एक जागा जास्त देण्यात आलेली आहे, 136 जागा आहे. म्हणजे महिलांचं इथे 25च्या आसपास मार्क असतील तर तुमचं काम होऊन जाण्याची शक्यता आहे लेखीसाठी. तरी पण जिथे कमी जागा आहेत, म्हणजे उदाहरणार्थ या 9 जागा आहे, 4 जागा आहे, 3 जागा आहे, असे जे कास्ट आहे त्यांचा कट ऑफ हा 30च्या वर जाण्याची शक्यता आहे महिलांसाठी. मी सर्वांचा सविस्तर कट ऑफ सांगणार आहे. महिला असो किंवा पुरुष उमेदवार असो, सर्वसाधारण असो किंवा होमगार्ड असो, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, माजी सैनिक, अंशकालीन, पदवीधर, पोलीस पाल्य, गृहरक्षक दल किंवा अनाथ असो, सर्वांचाच आपण कट ऑफ बघणार आहोत. तर पहा, सुरुवातीला आपण जागा बघून घेऊया. 126 या अराखीव म्हणजे ओपनला देण्यात आलेले आहे. 38 या सर्वसाधारण आहे, महिलांना 38 आहे. त्यानंतर बघा, EWSमध्ये 45 टोटल जागा देण्यात आलेल्या आहे. 14 महिला आणि सर्वसाधारण दोघांनाही देण्यात आलेल्या आहे. त्यानंतर SCBCला सुद्धा सेम जागा देण्यात आलेल्या आहे, 14. त्यानंतर बघा 85 OBCला जागा आहेत. OBCला भरपूर जागा देण्यात आलेल्या आहे इथे. तर बघा, 25 जागा या सर्वसाधारण दिलेल्या आहे आणि 26 महिलांना देण्यात आलेल्या आहे. त्यानंतर जर पुढे जर आपण चेक केलं तर पुढील कास्ट आहे विमाप्रम. एकूण 9 जागा आहे, भरपूर जागा देण्यात आलेल्या आहे या कास्टलासुद्धा. 5 जागा या सर्वसाधारण आहे, 3 जागा या महिलांसाठी देण्यात आलेल्या आहे. त्यानंतर भजडलासुद्धा चांगल्या प्रकारे जागा आहे, 5 जागा सर्वसाधारण महिलांसाठी, 3 आहे. भजकला 16 जागा आहे, 5 जागा देण्यात आलेल्या आहेत सर्वसाधारण आणि महिलांसाठी. भजब 11 जागा या देण्यात आलेल्या आहेत, 2 फक्त सर्वसाधारण दिलेले आहे आणि 3 महिलांसाठी दिलेले आहे. विजा साठी सुद्धा तसंच झालेलं आहे, 3 फक्त सर्वसाधारणला दिलेले आहे आणि 4 महिलांसाठी दिलेले आहे. STसाठी दिलेले आहे 7, सर्वसाधारण महिलांसाठी 9 दिलेले आहे आणि SCसाठी 17 दिलेले आहे सर्वसाधारण आणि महिलांसाठी. तर बघा, जागा या चांगल्या प्रकारे आहे. पण कट ऑफ किती जाणार आहे ते बघूया. तर पहा, सर्वसाधारण ओपन हा 41 प्लस म्हणजेच 42सुद्धा जाऊ शकतो. या 2 रेंजमध्ये सर्वसाधारण राहणार आहे आणि महिलांचा हा 40 किंवा 41 या रेंजमध्ये तुम्हाला सर्वसाधारण ओपनमध्ये महिलांचा पाहायला मिळू शकतो हावला, आणि हा सर्वसाधारणमध्ये पाहायला मिळू शकतो. याच्यापेक्षा जास्तसुद्धा जाऊ शकतो, 43सुद्धा पाहायला मिळू शकतो तुम्हाला. ठीक आहे. त्यानंतर बघा, EWSचा जो कट ऑफ आहे सर्वसाधारणमध्ये हा जवळपास 25 ते 32च्या रेंजमध्ये राहण्याची शक्यता आहे. EWS सर्वसाधारण आणि महिलांचा 25च्या आसपास आहे. आता मी 25 ते 32 का रेंज सांगितले, कारण की यावर्षी EWSमध्ये खूप विद्यार्थी कमी असल्यामुळे कट ऑफ हा खूप जाण्याची शक्यता आहे. म्हणून 25 ते 32च्या रेंजमध्ये ज्यांना पण मार्क आहे, याच्यावर ज्यांना आहे ते तर शुअरच क्वालिफाय होणार. पण 25 ते 32च्या रेंजमध्ये ज्यांना पण मार्क आहे ते सुद्धा लेखीची तयारी जोरात चालू द्या. त्यानंतर बघा, SCBC सर्वसाधारण कट ऑफ हा 32 किंवा 34च्या आसपास तुम्हाला पाहायला मिळू शकतो किंवा 36.
या 3च्या रेंजमध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकतो. 32 लागणं थोडं कठीण आहे, पण तरी पण 32वाल्यांनीसुद्धा होप सोडू नका. 34 आणि 36च्या रेंजमध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकतो. SC-BC सर्वसाधारण महिलांचा 25 ते 32च्या रेंजमध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकतो SC-BC महिलांचा. त्यानंतर बघा OBC हा 34 ते 38च्या रेंजमध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकतो. इन केस 39सुद्धा लागू शकतो. ठीक आहे, म्हणजे 34 ते 38च्या 39च्या रेंजमध्ये ज्यांना पण मार्क असतील सर्वसाधारणमध्ये OBCला त्यांच्यासाठी या अपडेट आहे आणि त्यांनी लेखीची तयारी चालू द्या जोरात. ठीक आहे. त्यानंतर बघा OBC महिलांसाठी कट ऑफ हा 28 ते 34च्या रेंजमध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकतो. इन केस 35सुद्धा पाहायला मिळू शकतो. या रेंजमध्ये तुम्हाला जर मार्क असतील तर तुमचं इथे काम होऊ शकतं. त्यानंतर बघा विमाप्र यांचा कट ऑफ हा 32 ते 37 किंवा 38च्या रेंजमध्ये ज्यांना सर्वसाधारणमध्ये मार्क आहे त्यांनी तयारी आपली जोरात असू द्यायची आहे. त्यानंतर महिलांचा कट ऑफ हा 25 किंवा 26 राहू शकतो. ठीक आहे, जर वाढलाच तर हा 32पर्यंत जाऊ शकतो, पण 25 ते 26च्याच रेंजमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल महिलांचा विमाप्र. त्यानंतर भजड आणि महिला आणि सर्वसाधारण, तर भजडचा कट ऑफ हा तुम्हाला 37 किंवा 36 याच्यापेक्षा कमी लागला तर 35 या रेंजमध्येच तुम्हाला पाहायला मिळू शकतो. 37च्या वरसुद्धा लागू शकतो आणि 35च्या म्हणजे 35 ते 38च्या रेंजमध्ये हा लागू शकतो सर्वसाधारण. आणि महिलांचा कट ऑफ हा 25 ते 34च्या रेंजमध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकतो. ठीक आहे. त्यानंतर बघा भजक NTC यांचा कट ऑफ हा तुम्हाला 35+ तुम्हाला पाहायला मिळू शकतो. 35 किंवा 35+, कमीच लागला तर 34 लागू शकतो या रेंजमध्ये. ठीक आहे. त्यानंतर जर बघायला गेलो आपण तर महिलांचा जो कट ऑफ आहे NTCमध्ये हा तुम्हाला पाहायला मिळू शकतो 25 ते 32च्या आसपास. ठीक आहे. त्यापेक्षा जास्त जर लागला तर 34 लागू शकतो, पण थोडं कठीण वाटते. त्यानंतर बघा भजब यांचा कट ऑफ तुम्हाला पाहायला मिळू शकतो 35 किंवा 39च्या दरम्यान. ठीक आहे. कमी लागलाच तर 32पर्यंतसुद्धा येऊ शकतो, म्हणजे 32वाल्यांनीसुद्धा तयारी करायची आहे सर्वसाधारणमध्ये. आणि महिलांचा जो कट ऑफ आहे हा कट ऑफ तुम्हाला पाहायला मिळू शकतो 28च्या आसपास. ठीक आहे. त्यानंतर बघा विजावा म्हणजेच VJDT यांचा कट ऑफ तुम्हाला 38+च पाहायला मिळणार आहे, किंवा लागलाच कमी तर 37 लागू शकतो. या रेंजमध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकतो. त्यानंतर महिलांचा बघा, महिलांचा जो कट ऑफ आहे हा 32 किंवा 30 या रेंजमध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकतो. 32 ते 30च्या रेंजमध्ये. त्यानंतर STसाठी कट ऑफ हा तुम्हाला 36 किंवा 34च्या आसपास पाहायला मिळू शकतो. आणि महिलांचा कट ऑफ हा 25 ते 30च्या दरम्यान तुम्हाला पाहायला मिळू शकतो. त्यानंतर बघा SCसाठी कट ऑफ हा जाऊ शकतो 37च्या आसपास किंवा 36च्या आसपास. ठीक आहे, सर्वसाधारण. आणि महिलांचा कट ऑफ हा 30च्या आसपास तुम्हाला पाहायला मिळू शकतो. 30+ तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर आणि त्यानंतर जेवढे पण खेळाडू आहे, प्रकल्पग्रस्त आहे, भूकंपग्रस्त आहे, माजी सैनिक आहे, यांचा कट ऑफ हा 30च्या आसपास 25 ते 30च्या आसपास राहणार आहे. फक्त गृहरक्षक दल म्हणजे होमगार्डचा जो कट ऑफ आहे हा सर्वसाधारण ज्या ज्या कास्टमध्ये आपण सांगितले त्याच रेंजमध्ये राहणार आहे. फक्त एखादा मार्क कमी झाला तर झाला. आणि खेळाडूसुद्धा तसाच लागू शकतो जवळपास. बाकी जेवढे पण आहे प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, माजी सैनिक यांचा कट ऑफ हा 30च्या आसपास लागू शकतो. तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंत. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. ऑफिशियल कट ऑफ आला की सर्वात आधी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून अपडेट करण्यात येईल किंवा टेलिग्रामवर टाकण्यात येईल. तर टेलिग्रामसुद्धा जॉईन करून घ्या. लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. धन्यवाद.